अखेर पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलाच। 7 मे रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या आसपास भारतानं पाकिस्तानवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले। पाकवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताच्या संरक्षण मंत्रालयानं रात्री 1:44 पत्रक जारी करत माहिती दिली। अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन सिंदूरची योजना कशा प्रकारे आखण्यात आली, या हल्ल्याचा घटनाक्रम कसा होता, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ऑपरेशन सिंदूरचं प्लॅनिंग सुरू करण्यात आलं, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व सोपवलं गेलं। ते सतत हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुप्तचर संस्था आणि NTRO सह पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची ओळख पटवण्याची जबाबदारी अजित डोभाल यांना देण्यात आली होती। देखरेखीनंतर अशी एकूण 9 ठिकाणं निश्चित करण्यात आली। NSA अजित डोभाल यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी एक छोटी टीम तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये तिन्ही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश होता। आता या एअर स्ट्राईकचा घटनाक्रम कसा होता पाहूयात। तर मध्यरात्री 1:20 भारताकडून पहलगाममधील दहशतवादी जागांवरती हल्ला करण्यात आला। त्यानंतर मध्यरात्री 1:50 या घटनेची माहिती भारतीय सेनेकडून देण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने या संदर्भात पत्रक जाहीर केलं। यानंतर 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून या घटनेला दुजोरा देण्यात आला। यावेळी त्यांनी सोशल मीडियावरती या संदर्भात पोस्ट देखील केली। त्यानंतर मध्यरात्री 3 वाजता ऑन द लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वरती म्हणजेच LOC वरती पाकिस्तानकडून गोळीबाराला सुरुवात करण्यात आली। यानंतर पहाटे 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शेहरीक शरीफ यांच्याकडून भारताने हल्ला केल्याची माहिती दिली गेली। यावेळी त्यांनी ट्विट देखील केलं। यानंतर पहाटे 3:15 वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी या घटनेचा सविस्तर क्रम सांगितला। यानंतर पहाटे 3:20 लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आल्याची घोषणा पाकिस्तानने केली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील जवळपास 9 दहशतवाद्यांच्या स्थळावरती एअर स्ट्राईक केलं। या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं देखील माहिती समोर येते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।